झी 24 तास एक पाऊल पुढे। संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळानं होरपळून निघत असताना आतापर्यंत गप्प असणारा विरोधी पक्ष भाजप आता आक्रमक झालाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरामध्ये भाजपनं दुष्काळ परिषद घेऊन सरकारवर बोचरी टीका केली आहे। राज्यभरात भयानक दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकार मात्र दुष्काळ निवारणाच्या कामी उदासीन असल्याचं दिसतंय, तर विरोधी पक्ष भाजपलाही आत्ताच जाग आल्याचं दिसतंय। कारण इतक्या दिवसांपासून दुष्काळावर गप्प असलेला भाजप आता आक्रमक झालेला दिसतोय। बुलढाणा दौऱ्यावर असलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसंच नांदुरा इथे दुष्काळ परिषदही घेतली। त्यावेळी राज्यातल्या दुष्काळावर इतके दिवस गप्प का असा प्रश्न विनोद तावडेंना विचारला असता दुष्काळावर राजकारण नको म्हणून गप्प बसलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। मात्र आता राज्य सरकार काहीच करत नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आज दुष्काळाचा सामना आम्ही सगळेजण मिळून करतो आहोत आणि यापुढची वाटचाल ही एकत्रितपणे नक्की करणार आहोत। दुष्काळ परिषदेत बोलताना तावडेंनी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली। जनतेपर्यंत 25% पोहोचवायचे, 75% आपल्या खिशात कोंबायचे, हे दुष्काळ माफिया निर्माण करायचं काम हे सत्तेचं काँग्रेस राष्ट्रवादी करताय, हे यातलं वास्तव आहे। एकूणच दुष्काळावरून राज्यात आता रान उठणार असल्याचं चित्र दिसतंय। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।